आपल्यासोबत आहेत मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मदुराई, तामिळनाडू येथील प्रदीर्घ अनुभवानंतर आपल्या चिखली शहरात सावळे स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर चिखली डॉक्टर विशाल सावळे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, आपल्या हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन आहे. ग्रामीण भागामध्ये आपण आरोग्य सेवा देता. आरोग्य सेवाचीच मानव सेवा, ईश्वर सेवा म्हणून कार्यरत आहात. काय सांगणार आजच्या दिनी जनतेला दोन शब्द? सर, जसं तुम्ही माझ्या अनुभवाबद्दल सांगितलं सर, त्यानुसार मी एक सांगेल की आज 1 वर्ष कंप्लीट होत आहे. आमच्या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये चिखलीकरांनी बरेच आम्हाला सोबत दिली. त्यांच्या सहकार्याने आम्ही 1 वर्ष सक्सेसफुली कंप्लीट करू शकलो. आणि निरोगी राहण्याच्या हिशोबानं जे पण आम्ही गायडन्स करू शकलो कुटुंबियांना बऱ्याच आपल्या शहरामधल्या किंवा आपल्या परिसरामधल्या, तर त्याचा नक्कीच आपल्या मंडळींना फायदा होईल अशी मी आशा बाळगतो. आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काय आरोग्य सेवा आपण चिखलीकरांना ग्रामीण भागामध्ये देताय? चालेल. माझं MBBS DNB मेडिसिन झालेलं आहे. तर मग मेडिसिनच्या हिशोबाने आम्ही OPD सर्व्हिसेसमध्ये शुगर, BP, अजून काही साथीचे आजार असले, वाताचे आजार, रक्तपेशींचे आजार, इतर आजारांवरती आम्ही एक आजारांचं ट्रीटमेंट, डायग्नोसिस वगैरे करतो. सोबत IPD आमच्याकडे आहे. वेल इक्विप्ड ICU आहे, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन सप्लाय, त्यानंतर स्पेशल रूम्स, वॉर्ड्स, OPDs, अशा सगळ्या एकंदरीत फॅसिलिटीज ज्या की एक मेडिसिन विभागासाठी आहेत, तशा सगळ्या फॅसिलिटीमध्ये आपण तत्पर आहोत. विविध आजारावर आपण आरोग्य सेवा करता. त्यामध्येच क्रिटिकल केअर फोकस करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये विषबाधा असेल, सर्पदंश असतील, किंवा मग हृदयविकाराचा झटका ज्याला हार्ट अटॅक आपण म्हणतो, अर्धांगवायू, पॅरालिसिस, अशा प्रकारचे आजार, किंवा निमोनियाज, काही लोकांना व्हेंटिलेटर लागते, एकदम क्रिटिकल पेशंट असतील त्या लोकांसाठी जे पण इलाजासाठी लागेल ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्या हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन आहे. जवळपास 1 वर्ष आपणास झाला आरोग्य सेवा करताय चिखली शहरामध्ये. काय अनुभव आहे सुखदायक? म्हणजे पेशंट जर रडत रडत येतो आणि आपल्याकडनं हसत हसत घरी जातो, त्या संदर्भामध्ये हृदयामध्ये काही आठवण आहे का एखादी? बिलकुल सर. जेव्हा बाहेर होतो एवढ्या वर्ष, तुम्ही अनुभवाबद्दल जसं बोललात, माझ्या बाहेरच होतो आम्ही. इकडे आल्यानंतर एवढं कळलं की लोकांना खरोखर म्हणजे गरज असते वैद्यकीय सेवांची, जे की अफोर्ड नाही करू शकत, जे बाहेर नाही जाऊ शकत, त्यांच्यासाठी जे आमच्या परीने एक छोटीशी मदत होऊ शकते, मे बी मग ते मेडिकल फॅसिलिटीज देण्याबद्दल म्हणा किंवा मग अजून सर्व्हिसेस देण्याबद्दल म्हणा, त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. आणि ते आमचं नेटिव्ह प्लेस बाजूलाच आहे, आम्ही इथलेच तसं. आणि जे म्हणतो आपण की आपल्या नेटिव्ह प्लेसची आपली एक जी नाळ अडकलेली असते, तसा जो विषय असतो, तर ते एक सॅटिस्फाईंग असतं अशा लोकांना सर्व्हिसेस जेव्हा मिळतात तेव्हा. म्हणजे आपल्याकडं रुग्ण आल्यानंतर आनंदी होऊन जातो. 100% आनंदी होऊन जातो. देखील सेवा करता, तर अजूनही आपल्या मनामध्ये काय सांगता येईल जनतेला आजच्या दिनी? मला एवढंच म्हणायचं आहे की पेशंट्स लोकांना एवढंच सांगायचं आहे, आपले जे रुग्ण असतील त्यांना, की कोणताही आजार असा नाही की जेव्हा इलाज नाही. तुम्ही सर्वप्रथम वेल क्वालिफाईड डॉक्टर्सकडे गेलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. गोरगरीब सर्वसामान्य रुग्ण आपल्याकडे येत असतात. या संदर्भामध्ये काही एका वर्षातली आठवण आहे का दिलासा देणारे सारखी? नक्कीच असे बऱ्याच आठवणी आहेत सर. आता पहिलं वर्ष असल्या कारणानं काय ना, बरेच मंडळी येतात, नवीन आम्हाला जोडल्या गेलेत बरेच कुटुंब. त्यापैकी एक विषय असा की एक पेशंट आलेला माझ्याकडे, मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता, ज्यांचा मेंदू जवळपास 2 सेंटीमीटरने एका बाजूला सरकला होता. पेशंट खूप सिरियस होता, शुद्धीवरही नव्हता. घरची तशी परिस्थिती पण त्यांची चांगली नव्हती. घरच्यांनी एवढंच सांगितलं, साहेब पुढे पाठवू नका, तुम्हाला जे करायचं करा, पेशंट जगला तर जगू द्या, गेला तर जाऊ द्या, पण तुमचे 100% प्रयत्न द्या. आणि सर, तुम्हाला सांगतो की आम्ही एक 6 ते 7 दिवस त्या पेशंटला आमच्या ICU मध्ये ऍडमिट ठेवलं, व्यवस्थित इलाज केला, आणि नशिबानं तो पेशंट घरी जाताना चालत गेला. तर त्यांच्या ज्या नातेवाईकांच्या मनामध्ये जे, किंवा मग त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक स्मित हास्य होतं, पॉझिटिव्हिटी होती, ते खूप इन्स्पायरिंग राहते आमच्यासाठी समजा. तर ते एक किस्सा आहे. तसा असे बरेच आहेत. तुमच्या हृदयामध्ये आनंदी आठवण म्हणून राहिला हा विषय. आणि आता हिवाळा आहे आणि काही दिवसानंतर उन्हाळा लागतोय. त्या संदर्भामध्ये जनतेला काय सांगणार चांगलं आरोग्य राहण्यासाठी? बिलकुल. सध्या हिवाळा आहे, तर हिवाळ्यामध्ये जसं आपण बघतोय की हृदयविकाराचे झटके म्हणा, किंवा मग ब्लड प्रेशर म्हणा, रक्तदाब म्हणा, जे पेशंट्स रुग्ण बरेच वाढलेले असतात. तर सध्या एवढंच सांगू इच्छेल, चांगला आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, थोडं सकाळच्या उन्हामध्ये बसणे, हे सगळं पाळलं पाहिजे.
आणि जसं जसं आता ऋतू बदलेल तशा तशा गोष्टी बऱ्यापैकी व्यवस्थित होतील. ज्येष्ठांसाठी काय सांगणार, जे वृद्ध मंडळी आहेत, अशा मंडळींसाठी काय आपण संदेश देणार? वृद्ध मंडळींसाठी एवढंच की तुम्हाला जे पण आजार असतील, ब्लड प्रेशर म्हणा, शुगर किंवा अजून हृदयविकाराचे वगैरे, तर नियमित डॉक्टरांना व्हिजिट दिली पाहिजे. आपण आपली काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. आणि कुणाला ना कुणाला कंपनी म्हणजेच तुमच्या घरातलं कोणी ना कोणी एक सोबत असलं पाहिजे तुमच्या. आणि काहीही त्रास झाला तर घरच्यांना सांगावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साहेब, आपलं शिक्षण कुठं झालं? माझं सर मेडिकल वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण म्हटलं तर माझं MBBS नायर हॉस्पिटल मुंबई येथे झालं. त्यानंतर मग माझं मी MD मेडिसिन, DNB मेडिसिन साधारणतः एक तमिळनाडूमध्ये केलं, दक्षिण भारतामध्ये, जिथला की मला खूप चांगला अनुभव आहे. नंतर मग मी संभाजीनगरला 1-2 वर्ष होतो, नागपूरला काही वेळ होतो, काही वेळ पुण्यालाही होतो. आणि मग आपलं गाव इकडे असल्या कारणानं चला चिखलीच्या लोकांना सेवा मिळणं आपल्याला गरजेचं आहे असं कळालं. आणि त्या हिशोबानं मी सध्या चिखलीत आहे. चिखलीकरांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये काय आठवण आहे की ती सांगू शकता? की आपण आलात आणि आपलं प्रथम वर्धापन दिन आहे आणि आरोग्य सेवा ही आपण ग्रामीण भागामध्ये देत आहे, तर आपण जर शक्यतोवर बघितलं तर फार मोठ्या मोठ्या पदावर गेलेले जे विविध क्षेत्रातली मंडळी आहे ते मेट्रो सिटीकडे जात असतात, पण आपण ग्रामीण भागच का या ठिकाणी निवडला आणि ग्रामीण भागातच का सेवा द्यावीशी वाटली आपणास बिलकुल आपल्या भागात? येस, आता तसं पाहिलं तर मी एक साधारणतः 20 वर्ष बाहेर होतो. त्यानंतर तिथे मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये तुम्ही म्हटल्यानुसार जॉब करायचो, आम्ही तिथे वर्क करायचो. पण जे सॅटिस्फॅक्शन चिखलीत गेल्या 1 वर्षापासून मिळते ना सर, ते कधीच नाही मिळालं तिकडे. आणि जे मी सुरुवातीला उल्लेख केला, आपली मंडळींना जर आपला फायदा झाला थोडा एक कोणत्या ना कोणत्या प्रकारे, तर तो आपल्याला एक खूप समाधानकारक एक फिलिंग देऊन जातो, एक थॉट देऊन जातो. तेवढंच तो एक थॉट होता. आणि त्या हिशोबानेच आम्ही इकडे येण्याचा एक जो आमचा हे होता संकल्प, तो आम्ही वापस आलो आणि इथे वैद्यकीय सेवा सुरू केली 1 वर्षापासून. साहेब, तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसांडून वाहतोय, दिसतोय. आपल्या भावी वाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीनं आपणास कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू.